नमस्कार बालमित्रांनो, मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी मराठी माध्यम. आपल्या सर्वांना माहित आहे, इयत्ता दुसरीसाठी आपल्याला मंथन परीक्षेसाठी एक पेपर असतो. त्या एका पेपरमध्ये आपल्याला मराठी 30 मार्कासाठी, गणित हा विषय 50 मार्कासाठी, इंग्रजी 20 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आपल्याला 50 गुणांसाठी असतो. एकूण आपली प्रश्नपत्रिका असते 150 गुणांची, त्यामध्ये 75 प्रश्न असतात. तर आपण बुद्धिमत्ता या विषयातील विशेष प्रश्न या घटकांतर्गत आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता या उपघटकावर एक प्रश्न विचारला जातो. त्यासाठी आपल्याला 2 मार्क असतात. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपला घटक क्रमांक आहे 12 विशेष प्रश्न. यावर आपल्याला परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जातो. यामध्ये आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता असे 2 उपघटक आहेत. तर आता आपण भावनिक बुद्धिमत्ता नक्की काय आहे ते समजून घेऊया. भावनिक बुद्धिमत्ता हा विषय हाताळत असताना विद्यार्थ्यावर कळत नकळत संस्कार घडत असतात आणि यातूनच भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होतो. अशा प्रकारे अभ्यासक्रमात मूल्य शिक्षण हा विषय समाविष्ट करून घेतला आहे. शाळेतील शिक्षणाबरोबरच कोणकोणती मूल्ये मुलामध्ये रुजायला हवीत, मुलावर जाणीवपूर्वक नीतिमूल्याचे संस्कार हवेत, यातूनच भावनिक बुद्धिमत्तेची वाढ होते. म्हणून त्याने कोणत्या गोष्टी कराव्यात यासाठी बुद्धिमत्ता चाचणीत भावनिक बुद्धिमत्ता हा घटक घेतला आहे. तसेच या भावनिक बुद्धिमत्तेत आपल्याला रागावर नियंत्रण ठेवणे, दुसऱ्या व्यक्तीचा अपमान न करणे, प्राण्यावर दया करणे, मोठ्या माणसाचा आदर करणे, आपली चूक कबूल करणे इत्यादी आदर्श जीवनाशी संबंधित बाबींचा समावेश असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपण विविध वेगवेगळ्या प्रसंगी आपण आपलं वर्तन कशा प्रकारे करतो, आपले चांगले गुण कोणते आहेत त्या आपल्याला या परीक्षेमध्ये तपासले जातात. त्यालाच आपण काय म्हणतो, भावनिक बुद्धिमत्ता. तर आता नक्की कशा प्रकारचे प्रश्न येतात आपण काही सराव करूया. नमुना प्रश्न पाहूया. आई आजारी असल्यामुळे ती दिवसभर झोपून असल्यास तुम्ही काय कराल? आता पर्याय आहे. 1 आईला जेवण बनवण्यास सांगू, आईला उठून जेवायला वाढायला सांगू, 3 घरातील आईची सर्व कामे करून आईची आजारपणात सेवा करून, आणि 4 आहे आईला डॉक्टरकडे जायला सांगू. आता जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला समजतं आई आजारी असल्यामुळे ती थकलेली असेल, ती आजारी असल्यामुळे तिला कंटाळा आला असेल किंवा ती काम करू शकणार नाही. तर अशा वेळेस आपण आईला जेवण बनवायला सांगायचं का? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. बरं, आपण आईला उठून जेवायला वाढायला सांगू का? ते पण चुकीचं आहे. आपण जर पर्याय क्रमांक 3 पाहिला तर घरातील आईची जी काही सर्व कामे आहेत ती आईच्या आजारपणात आपण तिची सेवा करू, म्हणजे ते कामं करू, हा पर्याय आपल्याला योग्य दिसतो. आणि शेवटचा आईला डॉक्टरकडे जायला सांगू, तो देखील पर्याय बरोबर आहे. पण सगळ्यात चांगला पर्याय कोणता आहे? घरातील आईची सर्व कामे करून आईची आजारपणात सेवा करू, म्हणजे या ठिकाणी आपलं वर्तन 3 नंबरचा जो पर्याय आहे तो बरोबर असणार आहे. तर तिची सेवा करणे योग्य असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपण या ठिकाणी निवडायचा आहे. आता व्यवसाय पाहूया. तुषार घरच्या गरिबीमुळे परीक्षा फी भरू शकत नाही, त्यावेळी तुम्ही कोणती मदत कराल? आता तुषार विद्यार्थी आहे, तो घरची परिस्थिती गरीब आहे, तो फी भरू शकत नाही. तर आपण काय करायला पाहिजे? आता पर्याय पहा. 1 त्याच्याकडे पैसे नाही म्हणून त्याला चिडवू, 2 आहे खाऊचे जमलेले पैसे मदत म्हणून देऊ, त्यानंतर 3 आहे त्याला पुढच्या वर्षी परीक्षेला बसण्यास सांगू, आणि 4 तो त्याचा प्रश्न असे समजून दुर्लक्ष करू. आणि नीट प्रश्नांचं निरीक्षण केलं तर तुषारची परिस्थिती गरीब आहे म्हणून तो फी भरत नाही, मग आपण त्याला चिडवणं योग्य आहे का? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय 3 पहा. त्याला आपण पुढच्या वर्षी परीक्षेला बसायला सांगू, पण मग त्याचं नुकसान होणार आहे, यावर्षी तो परीक्षेला बसू शकणार नाही, हे देखील चुकीचं आहे. त्यानंतर तो त्याचा प्रश्न आहे असे समजून आपण दुर्लक्ष करायचं का? नाही, कारण तो आपला मित्र आहे, तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याला आपण मदत केली पाहिजे. मग पर्याय क्रमांक 2 काय पहा? खाऊचे जमवलेले पैसे मदत म्हणून देऊ, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं वर्तन योग्य असणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपण निवडायचं आहे आणि 2चं वर्तुळ या ठिकाणी आपण अशा प्रकारे गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न 2, तुमच्या मित्राचा भाऊ यात्रेत हरवला तर तुम्ही काय कराल? आता आपण बऱ्याच वेळा यात्रेमध्ये जातो आणि एखादा छोटा मुलगा हरवला तर आपण काय करायला पाहिजे? पर्याय पाहूया. त्याचा शोध घेण्यास मदत करेन, 2 त्याच्या आईस मुलाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल रागावेन, 3 मी माझे काम सुरू ठेवीन, आणि 4 तो दिसत नाही म्हणून आरडाओरड करेन. आता जर आपण सर्व पर्यायाचं नीट निरीक्षण केलं तर पर्याय दुसरा, त्याच्या आईस आपण मुलाकडे दुर्लक्ष करून केल्याबद्दल रागावणे चुकीचं आहे, कारण तिची आई आधीच घाबरलेली असणार, तर तिचीच परिस्थिती नाजूक असताना आपण तिला रागवायचं का नाही. त्यानंतर 3 आहे मी माझे काम सुरू ठेवेल, एखाद्या व्यक्तीवर संकट आलं तर आपण आपलं काम करणं हे चुकीचं आहे. त्यानंतर तो दिसत नाही म्हणून फक्त आरडाओरड करायचा का? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 देखील चुकीचा आहे. आपण पर्याय क्रमांक 1 जर पाहिला
त्याचा शोध घेण्यास मदत करेन हा योग्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1चं वर्तुळ गोल करायचं आहे, कारण इतरांना मदत केली पाहिजे आपण संकट समयी. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे, घरासमोर एक कडुलिंबाचं झाड आहे, तर तुम्ही काय कराल? आता पर्याय पाहूया. एक आहे झाडाची वाढ व्हावी म्हणून दररोज झाडाची 2 पाने तोडीन. 2 आहे त्याकडे दुर्लक्ष करीन. 3 आहे जमिनीतून झाड उपटून मुळाची वाढ बघेन. आणि 4 आहे झाडाची सर्व प्रकारची काळजी घेईन. आता जर आपण 4ही पर्यायाचं निरीक्षण केलं तर आपल्याला समजतंय, झाडाची वाढ व्हावी म्हणून झाडाची 2 पाने तोडायची का नाही? वाढ होणारच नाही अशाने. त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करून देखील चालेल का? नाही. त्यानंतर 3 आहे जमिनीतून झाड उपटून फक्त मुळाची वाढ बघितली तर झाड मरून जाईल, ते देखील चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जो आहे त्या झाडाची आपण सर्व प्रकारची काळजी घेतली पाहिजे, हा पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर आता आपण पर्याय क्रमांक 4 निवडायचा आहे आणि 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. पुढील प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 4, वृक्ष संवर्धन करण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे? 1 आहे वृक्षाची रोज फक्त निरीक्षण करणे. 2 आजूबाजूचे वृक्ष तोडणे. 3 वृक्षाला कुंपण करून नियमित पाणी देणे. 4 आहे वृक्षाची रोज पूजा करणे. जर आता आपले वृक्ष संवर्धन म्हणजे झाडाची आपल्याला काळजी घ्यायची असेल, ते वाढवायचे असतील, तर केवळ दररोज निरीक्षण करून चालणार आहे का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. त्यानंतर त्याच्या आजूबाजूची झाडं तोडून चालणार आहे का? नाही. आपलं वृक्ष संवर्धन करायचं आहे, झाडं तोडायची नाहीत, म्हणजे तो देखील चुकीचा पर्याय आहे. पर्याय 3 दिला पहा, वृक्षाला कुंपण करून नियमित पाणी देणे, हा पर्याय बरोबर आहे. आणि पर्याय जर 4 पाहिला, वृक्षाची रोज पूजा करून त्याचं वृक्ष संवर्धन होणार आहे का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे, वृक्षाला कुंपण करून नियमित पाणी देणे, हा बरोबर आहे. या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 3 निवडायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 5, गावात श्रमदानाने तलाव बांधण्याचे काम सुरू आहे, तर आकाशने काय करावे? आता पहा, पर्याय पाहूया. 1 आहे लांबून तलावाचे निरीक्षण करावे. 2 घरी जाऊन आईबाबांना सांगावे. 3 दुसऱ्यांना काम करण्यास सांगावे. आणि 4 आहे स्वतः श्रमदानात भाग घ्यावा. आता जर आपण 4ही पर्याय पाहिले तर पहा, आपल्या गावामध्ये श्रमदानाने तलाव बांधत आहे, त्यावेळेस आपण फक्त तलावाचे लांबून निरीक्षण करायचं का? नाही. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. घरी जाऊन आईबाबाला सांगणे हे देखील चुकीचं आहे. त्यानंतर दुसऱ्याला काम करण्यास सांगायचं का? नाही. तर आपण श्रमदानामध्ये स्वतः भाग घ्यायचा, हा पर्याय योग्य होणार आहे. या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 4 निवडायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण विशेष प्रश्न अंतर्गत भावनिक बुद्धिमत्ता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवायचा, त्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात याचा सराव केला. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना भावनिक बुद्धिमत्ता यावर आलेले परीक्षेमधील प्रश्न कशा प्रकारे सोडवायचं असतं ते समजलं असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.